Hello friends, dear students, I am Mahesh Tirale and I am your new faculty for the subject Building Construction Material, which belongs to the third semester, and the course code of the subject is 22304. Now in coming lectures, म्हणजे आपण येणाऱ्या lectures मध्ये we are going to deal with this subject. तर मित्रांनो, या सब्जेक्टमध्ये बेसिकली काय असणार आहे हे आपण इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर आज आपण पहिल्यांदा सिलेबसचं इंट्रोडक्शन करून घेऊ आणि सिलेबसचं अनालिसिस करून घेऊ, म्हणजे आपल्याला पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत, जेणेकरून ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. या दृष्टीने आज आपण सिलेबसचं इंट्रोडक्शन करून घेऊया. तर या सब्जेक्टसाठी टोटल आय थिंक 18 प्रॅक्टिकल्स आहेत आणि या सब्जेक्टचं मार्किंग जे डिस्ट्रीब्युशन आहे ते 70 मार्काचा थेरी पेपर असणार आहे आणि 30 मार्क्सपैकी 10 मार्क आहे ते प्रोजेक्ट असेसमेंट वर्कसाठी असणार आहेत आणि 20 मार्क्स जे असणार आहेत ते 2 टेस्टचे ॲव्हरेज जे आहे आपलं युनिट टेस्ट जे होतात 2, त्या 2 टेस्टचं ॲव्हरेज हे असणार आहे ते 20 पैकी असेल. असं टोटल 100 मार्काचं असेल आणि प्रॅक्टिकल वर्कसाठी 50 मार्क असतील इन्क्लुडिंग ओरल. तर आपण यामध्ये काय काय पाहणार आहोत तर युनिट 1 मध्ये आपण ओव्हरव्ह्यू ऑफ द बिल्डिंग कॉम्पोनंट्स म्हणून एक आपला युनिट 1 आहे. तर युनिट 1 मध्ये क्लासिफिकेशन ऑफ बिल्डिंग्स. तर क्लासिफिकेशन ऑफ बिल्डिंग्स ॲज पर नॅशनल बिल्डिंग कोड. तर नॅशनल बिल्डिंग कोडने कशा प्रकारे बिल्डिंग क्लासिफाय केलेले आहेत तर आपल्याला माहीतच आहेत, आपण त्याच्याशी खूप फॅमिलियर आहोत. त्या अशा की रेसिडेन्शियल बिल्डिंग आहेत, रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये आपण राहण्यासाठी वापरतो. त्या पब्लिक बिल्डिंग म्हणजे जे पब्लिक वर्कसाठी वापरतो. म्हणजे काय तर जिथे पब्लिक गॅदर होतं अशा बिल्डिंग्स, म्हणजे एज्युकेशनल बिल्डिंग असतील, इंडस्ट्रियल बिल्डिंग असतील, अशा अनेक प्रकारच्या बिल्डिंग अशा आपण पाहणार आहोत. तर अँड ॲज पर टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्शन म्हणजे काय लोड बेरिंग स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चर. तर लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हणजे काय तर डायरेक्ट फाउंडेशनवरती वॉल्स कन्स्ट्रक्ट केल्या जातात, त्याला आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये कॉलम वगैरे कॉलम बीम हे स्ट्रक्चर नसतं, त्याच्यामध्ये डायरेक्ट वॉल उभे केले असतात. म्हणजे आपल्याकडे चिऱ्याचं बांधकाम, दगडी बांधकाम वगैरे आपण म्हणतो ते लोड बेरिंग स्ट्रक्चर असतं. आणि फ्रेम स्ट्रक्चरमध्ये फाउंडेशन असतं, फाउंडेशनवरती आपण कॉलम बीम स्लॅब हे स्ट्रक्चर उभा करतो, याला फ्रेम म्हणतात. ही फ्रेम तयार करतात, म्हणजे कॉलम उभा करायचा, त्यावर बीम टाकायचे आणि बीम केल्यानंतर वरती आपण स्लॅब टाकतो, ही फ्रेम तयार होते. आणि त्या फ्रेममध्ये नंतर आपण वॉल बांधतो, आपण त्याला आपण फ्रेम स्ट्रक्चर म्हणतो. आणि कंपोजिट स्ट्रक्चर म्हणजे लोड बेरिंग आणि फ्रेम स्ट्रक्चर या दोन्हींचा एकत्र वापर करून कंपोजिट स्ट्रक्चर तयार केलेलं असतं. तर मित्रांनो, बिल्डिंग कंपोनंट्स काय असतात आणि ते फंक्शन्स काय आहेत. बिल्डिंगचे कॉम्पोनंट म्हणजे बीम आहे, स्लॅब आहे, कॉलम आहे, वॉल्स आहेत, पार्टिशन वॉल आहे, फाउंडेशन आहे. तर प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. कॉलमचा स्लॅबचा काय आहे तर रूफसाठी आहे, म्हणजे वरती आपल्याला जे रूफ आहे ऊन पाऊस वारा यापासून संरक्षण करण्यासाठी वरती रूफ असायला पाहिजे, त्यासाठी आपण स्लॅबचा वापर करतो. तर त्या स्लॅबचा जो लोड आहे तो बीमवरती ट्रान्सफर होतो आणि तो बीम जो आहे तो बीम हा स्लॅबला सपोर्ट करतो. बीमचा लोड हा कॉलमवरती येतो आणि कॉलमचा रोल काय आहे तर तो येणारा जो काही लोड आहे स्लॅब आणि बीमकडून तो फाउंडेशनपर्यंत पोहोचवणे. आणि फाउंडेशनचा रोल काय तर तो येणारा जो सर्व लोड आहे तो सॉईलपर्यंत पोहोचवणे. हे असे त्याचे प्रत्येका कंपोनंटचे फंक्शन्स आहेत. त्या फंक्शन्सप्रमाणे आपण सर्व अभ्यास करणार आहोत त्याचा. तर मित्रांनो, सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर असे स्ट्रक्चरचे 2 पार्ट असतात. तर सबस्ट्रक्चर म्हणजे काय, सबस्ट्रक्चर म्हणजे जेणेकरून प्लिंथ असते. प्लिंथ म्हणजे काय तर
ती 6 मीटर 0.6 मीटरपर्यंत, सॉरी 6 मीटर नाही 0.6 मीटरपर्यंत आपण ती कन्स्ट्रक्ट करतो. म्हणजे काय तर आपण जनरली आपल्या लोकल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर आपण आपला जो उंबरा असतो तिथपर्यंत वरती आपण जिथून म्हणजे ब्रिकचं बांधकाम जिथून चालू करतो त्याच्या आधी आपलं स्टोनचं बांधकाम असतं बघा. स्टोनचं ते जे बांधकाम असतं त्याला आपण प्लिंथ म्हणतो. ती आपण त्याच्या खाली पण असते, ग्राउंड लेवलच्या खाली पण असते ती 0.6 मीटर. ती कशासाठी करतात तर काहीही अननेसेसरी थिंग्स आपल्या घरामध्ये येऊ नयेत. म्हणजे साप असेल, असे अनेक गोष्टी असतील ते, किंवा पावसाचं पाणी इझिली आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी प्लिंथचा वापर करतात. तर त्यानुसार मग ते फाउंडेशन प्लिंथ ही कशामध्ये येते सबस्ट्रक्चरमध्ये. तर फाउंडेशन असेल मग फाउंडेशन कधी जमिनीच्या खाली असतं. आणि जे म्हणजेच काय सबस्ट्रक्चर म्हणजे जमिनीच्या ग्राउंड लेवलच्या खाली जे कन्स्ट्रक्शन केलेलं जातं त्याला आपण सबस्ट्रक्चर असे म्हणतो. प्लिंथ फिलिंगसाठी आपण जनरली बोल्डर्स रॉक्सचे जे तुकडे असतात ते आपण वापरतो. ते आपण नंतर डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत त्याचा मित्रांनो. सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय तर प्लिंथच्या वरती जे आपण बांधकाम करतो, जे कन्स्ट्रक्शन आपण करतो त्याला आपण सुपरस्ट्रक्चर असे म्हणतो. मग त्यामध्ये काय काय येतं तर वॉल्स येतात, पार्टिशन वॉल येतात. पार्टिशन वॉल म्हणजे काय वरती स्लॅबवरती आपण जर गेलो तर आपल्याला माहीत आहे पार्टिशन वॉल असते आपली. म्हणजे काहीही आपण आपला तोल जाऊन आपण पडू नये यासाठी आपण पार्टिशन वॉल केलेले असतात. काहीही गोष्टी स्लॅबवरून बाहेर जाऊ नयेत यासाठी पार्टिशन वॉल असते. कॅव्हिटी वॉल, सील, लिंटेल म्हणजे आपल्याला माहीत आहे आपण डोर ज्यावेळी बसवतो त्या चौकड आपण जो बसवतो ना फ्रेम असते ती, त्या फ्रेमच्या वरती लिंटेल असेल त्याच्यावरती आपण मग पुन्हा कन्स्ट्रक्शन जे ब्रिक मॅशनरी वगैरे असेल ते आपण कंटिन्यू करतो. तसेच विंडोच्या बाबतीत सुद्धा असतं. डोर्स अँड विंडोज त्यामध्ये येतात. फ्लोर्स म्हणजे वरती आपण जमीन असेल आपली ती फ्लोर्स, वरती स्लॅब असेल, कॉलम बीम असतील ते आपल्याला सगळे सुपरस्ट्रक्चरमध्ये इन्क्लूड करावं लागेल. मॅझाईन फ्लोर, रूफ, कॉलम्स, बीम, पॅरापेट आपण म्हटलं. सॉरी मित्रांनो इथे मला एक करेक्शन करायचं आहे. आपण वरती स्लॅबवरती गेल्यानंतर मी म्हटलं की ते पार्टिशन वॉल असते, तर ते पार्टिशन वॉल नसेल त्याला पॅरापेट असे म्हणतात. आणि पार्टिशन वॉल म्हणजे काय तर एखाद्या स्ट्रक्चरचं 2 भागामध्ये डिवाइड करण्यासाठी, पार्टिशन करण्यासाठी जी वॉल बांधली जाते त्याला आपण पार्टिशन असे म्हणतो. आय एम सॉरी फॉर दॅट. देन युनिट 2 इज द बेसिकली कन्स्ट्रक्शन ऑफ सबस्ट्रक्चर. तर सबस्ट्रक्चरचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं आहे त्यासाठी ते आपण युनिट 2 मध्ये बघणार आहोत. त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत जसे की जॉब लेआउट असेल, अर्थवर्क असेल, फाउंडेशन असेल, एक्सेट्रा आपण बघणार आहोत. तर जॉब लेआउटमध्ये साईट क्लिअरन्स हा एक कन्सेप्ट आहे. साईट क्लिअरन्स म्हणजे काय तर आपण साईट एखादं कन्स्ट्रक्शन सुरू करण्याच्या आधी ती साईट क्लिअर करून घेतो. म्हणजे त्याच्यावरती काही झाडं असतील किंवा जुन्या बिल्डिंग असतील किंवा इतर काही कचरा असेल तर तो साफ करून घेतो, त्याला आपण साईट क्लिअरन्स असे म्हणतो. आणि प्रिपेरिंग जॉब लेआउट म्हणजे काय तर कॉलमच्या पोझिशन्स वगैरे मार्क करून घेतल्या जातात. मग लेआउट फॉर लोड बेरिंग स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चर हे दोन्हीसाठी सेपरेट केलेलं जातं. त्यासाठी सेंटर लाईन मेथड आणि फेस लाईन मेथड अशा 2 मेथड आहेत. त्या काय मेथड आहेत ते आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत. सेंटर लाईन मेथडमध्ये एक रेफरन्स पॉईंटनुसार थोडे गॅप ठेवून एक सेंटर पॉईंट मार्क केला जातो आणि त्या सेंटर पॉईंटच्या नंतर ती डिपेंड्स ऑन द थिकनेस ऑफ द वॉल अँड थिकनेस ऑफ द कॉलम असं असतं. ते आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत. फेस लाईनमध्ये आपण सेंटर लाईन वापरत नाही. तर त्यासाठी आपण काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत ते आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोतच. त्यानंतर आपण अर्थवर्क म्हणजे काय तर जे बेसिकली आपण एक्सकेवेशन फॉर फाउंडेशन करतो. फाउंडेशन करण्यासाठी आपल्याला एक्सकेवेशन करावं लागतं. तर त्यासाठी आपण जे म्हणजे आपली सॉईल जी असेल ती पीठ म्हणजे खड्डा तो तयार करून आपण त्यातली माती बाहेर काढतो. त्याला
आणि ती माती बाहेर काढतो, ह्याला एक्सकेव्हेशन म्हणतात. मग टिम्बरिंग अँड स्ट्रटिंग म्हणजे काय, तर तो आपण पीच तयार करताना फाउंडेशनसाठी ती साईडची, त्या खड्ड्याच्या साईडची जी सॉईल असेल ती आतमध्ये पुन्हा ढासळून पडू नये यासाठी आपण त्याला स्ट्रटिंग करतो. ते आपण काय आहे ते नंतर डिटेलमध्ये बघणार आहोतच. अर्थवर्क फॉर इम्बॅकमेंट. इम्बॅकमेंट म्हणजे काय मित्रांनो, तर आपण जर का रेल्वे ब्रिज जर पाहिला असेल तर रेल्वे ब्रिजच्या दोन्ही एंडला जे स्ट्रक्चर असतं ते ग्राउंड लेवलच्या अगदी वरती असतं, त्याला आपण इम्बॅकमेंट म्हणतो. ते त्या ब्रिजला सपोर्ट करतं, त्याला आपण इम्बॅकमेंट म्हणतो. तुम्ही पाहिला असेलच ते. ते मटेरियल फॉर प्लिंथ फिलिंग मी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की रॉकचे पार्ट्स असतील, बोल्डर्स असतील ते आपण वापरतो. आणि टूल्स अँड प्लॅन्स युज्ड फॉर द अर्थवर्क. अर्थमध्ये हो असेल, हो म्हणजे आपण आपल्या लोकल लँग्वेजमध्ये त्याला खोर म्हणतो असो, किंवा रॅक असेल, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपण वापरतो. त्यानंतर बुलडोझर असेल, म्हणजे आपण JCB वगैरे वापरतो बघा, असे हेवी इक्विपमेंट्स जे आहेत ते आपण वापरतो. तर फाउंडेशन म्हणजे काय मित्रांनो, तर लोवेस्ट लेअर सपोर्टिंग द स्ट्रक्चर म्हणजे काय, जो सगळ्यात बिल्डिंगच्या सुरुवातीला, म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी किंवा एखादं कोणतंही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्ट्रक्चर उभा करण्याच्या आधी सुरुवातीचा जो पार्ट असेल त्याला आपण काय म्हणतो, फाउंडेशन म्हणतो. मग ते फाउंडेशन अगदी ग्राउंड लेवलच्या खाली असेल आणि ते संपूर्ण बिल्डिंगला सपोर्ट करत असतं, त्याला आपण फाउंडेशन म्हणतो. तर ते फंक्शन आपण आता पाहिलं. तर टाईप्स ऑफ फाउंडेशन. मग टाईप्स ऑफ फाउंडेशन म्हणजे काय, तर ती किती भागामध्ये डिवाइड केलेलं आहे, तर शॅलो फाउंडेशन असेल, स्टेप फाउंडेशन असेल, वॉल फुटिंग. शॅलो फाउंडेशन म्हणजे असं की फाउंडेशनची जी डेप्थ असेल त्याच्या विड्थपेक्षा जर कमी असेल तर आपण त्याला शॅलो फाउंडेशन म्हणतो. आणि डीप फाउंडेशन म्हणजे व्हाईस वर्सा म्हणजे डेप्थ ऑफ फाउंडेशन इज मोर दॅन द विड्थ ऑफ फाउंडेशन. त्यानंतर स्टेप्ड फुटिंग म्हणजे स्टेप्स असतात, त्यासाठी स्टेप्ड फुटिंग. वॉल फुटिंग म्हणजे इट इज अ कंटिन्युअस स्ट्रक्चर विच सपोर्ट्स द इंटायर स्ट्रक्चर ऑफ द वॉल. त्यानंतर कॉलम फुटिंग असेल, आयसोलेटेड फुटिंग अँड कंबाईंड कॉलम फुटिंग असेल. राफ्ट फाउंडेशन म्हणजे मित्रांनो असे खाली आपण पूर्ण PCC केल्यासारखं पूर्ण असं आपल्याला जेवढा बिल्डिंगचा जेवढ्या एरियामध्ये आपण फाउंडेशन करणार आहोत त्याच्यामध्ये राफ्ट म्हणजे चटई म्हणतो आपण, ती चटई अशी केली जाते कॉन्क्रीटची, त्याला आपण राफ्ट फाउंडेशन म्हणतो. त्यानंतर ग्रिलेज फाउंडेशन. तर मित्रांनो ग्रिलेज फाउंडेशन म्हणजे 2 or more tiers ऑफ बीम जे असतात, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त बीमचे लेयर्स त्यामध्ये वापरले जातात. आणि इट इज यूज फॉर द हेवी स्ट्रक्चर. तर हेवी स्ट्रक्चर जे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी बेसिकली आपण ग्रिलेज फाउंडेशनचा वापर करतो. तर डीप फाउंडेशन मी थोड्या वेळ तुम्हाला सांगितलं की ज्याची विड्थपेक्षा डेप्थ जर जास्त असेल तर त्या डीप फाउंडेशन असते. मग डीप फाउंडेशनमध्ये पाईल फाउंडेशन असतं. मग पाईल फाउंडेशन म्हणजे काय, तर जमिनीच्या खाली जर आपल्याला हार्ड रॉक जर मिळत नसेल, हार्ड सरफेस जर आपल्याला मिळत नसेल तर आपण, किंवा फॉर एक्झाम्पल ब्लॅक कॉटन साईलमध्ये आपल्याला हार्ड रॉक मिळत नाही, त्यामुळे आपण खूप खोलवरती एक्सकेव्हेशन करतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे कॉन्क्रीटचे असतील, स्टीलचे असतील, टिंबरचे असतील, त्याचे स्ट्रक्चर आतमध्ये आपण उभा करतो, त्याला आपण पाईल म्हणतो. तर ते पाईलचे किती टाईप आहेत, त्याचे काय फंक्शन आहेत, इट इज बेस्ड ऑन मटेरियल, इज बेस्ड ऑन पर्पज, ते आपण नंतरनं अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका. तर काय मटेरियल आपण त्यासाठी वापरणार आहोत हे सुद्धा बघणार आहोत. वेल फाउंडेशन, कायसन्स म्हणजे काय आहे मित्रांनो, तर कायसन्स हे एक असं स्ट्रक्चर आहे की जे म्हणजे अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी बेसिकली वापर केला जातो. आणि त्यामध्ये इट इज ओपन ॲट द बॉटम. ते एक असं स्ट्रक्चर उभा केलं, ते बॉटमला ओपन असतं आणि खालून येणारे जे पाणी आहे
त्याच्या जेवढं प्रेशर आहे तेवढ्याच प्रेशरनं वरून एअर प्रेशर दिलं जातं. त्यामुळे काय होतं तर एअर प्रेशर दिल्यामुळे वॉटर जे आहे ते बाजूला जातं, म्हणजे आतमध्ये स्ट्रक्चरच्या येत नाही. त्यामध्ये आपण काय करतो मग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला इझिली आपण तिथं कन्स्ट्रक्शन करू शकतो. हे आपण वॉटरमध्ये जे कन्स्ट्रक्शन केलं जातं किंवा पियर्स असतील, ब्रिजचे जे पियर्स असतील ते कन्स्ट्रक्शन करण्यासाठी पण याचा वापर केला जातो मित्रांनो. आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर पंपिंग मेथड्स ऑफ डिवॉटरिंग. तर डिवॉटरिंग म्हणजे काय तर कंट्रोलिंग ग्राउंड वॉटर बाय पंपिंग द वॉटर. कंट्रोलिंग ग्राउंड वॉटर बाय पंपिंग द वॉटर. मग त्याचे वेगवेगळे टाईप आहेत मित्रांनो. त्यामध्ये सम पंपिंग असेल, व्हॅक्यूम वेल्स असेल, सायफन ड्रेन्स असेल, असे वेगवेगळे टाईप आहेत. ते डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो नंतर. तर काय झालं आपलं पंपिंग डिवॉटरिंगपर्यंत आपण आलेलो आहोत. त्यानंतर डीप वेल म्हणजे काय असते, वेल पॉईंट्स, कॉफर डॅम्स म्हणजे काय आहे हे आपण अगदी डिटेलमध्ये मित्रांनो पाहणार आहोत इनकमिंग लेक्चर्स. तर मित्रांनो टाईप्स ऑफ पाईल मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलो. तर अकॉर्डिंग टू फंक्शन फ्रिक्शन पाईल आहे, बेरिंग पाईल आहे, बॅटर पाईल आहे, शीट पाईल आहे असे. मग ते ॲक्च्युली काय आहे, फ्रिक्शन पाईल म्हणजे काय आहे, बेरिंग पाईल म्हणजे काय आहे हे आपण अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि अकॉर्डिंग टू मटेरियल वुडन असेल म्हणजेच टिंबरचे असतील, कॉन्क्रीट असतील, स्टील पाईल असेल, सँड पाईल असेल, असे वेगवेगळे त्याचे टाईप आहेत. ते आपण नंतर अगदी डिटेलमध्ये पाहूया विद्यार्थी मित्रांनो. देन युनिट 3 इज बेसिकली कन्स्ट्रक्शन ऑफ द सुपरस्ट्रक्चर. आत्ताच आपण काय पाहिलं युनिट 2मध्ये सबस्ट्रक्चरचे कन्स्ट्रक्शन कसे करायचे आहे ते आपण पाहिलं. तर आपण युनिट 3मध्ये सुपरस्ट्रक्चरचे कन्स्ट्रक्शन कसे करायचे आहे ते पाहणार आहोत. मग सुपरस्ट्रक्चरचे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी बेसिकली स्टोन मशनरी असते, स्टोन मॅसनरी आणि ब्रिक मॅसनरी. तर स्टोन मॅसनरीमध्ये टर्म्स यूज इन द स्टोन मॅसनरी दॅट इज अ फेसिंग, बॅकिंग, हर्टिंग. त्यानंतर कॉर्नर स्टोन म्हणजे काय, कॉर्निस म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर बॅकिंग म्हणजे काय मित्रांनो तर मटेरियल युज्ड ॲट द बॅक ऑफ द वॉल. वॉलच्या पाठीमागे जे मटेरियल वापरलं जातं त्याला बॅकिंग असे म्हणतात. आणि फेसिंग म्हणजे काय, मटेरियल युज्ड ऑन द फेस ऑफ द वॉल, म्हणजे वॉलच्या फेसला जे मटेरियल वापरलं जातं मित्रांनो त्याला आपण फेसिंग असे म्हणतो. त्यानंतर हर्टिंग म्हणजे इंटेरियर स्पेस ऑफ द वॉल बिटवीन बॅकिंग अँड फेसिंग, म्हणजे बॅकिंग आणि फेसिंगच्या मध्ये जी डिस्टन्स असेल त्याला आपण हर्टिंग असे म्हणतो. त्यानंतर टाईप्स ऑफ स्टोन मॅसनरी. मग रबल मॅसनरी आहे, ॲशलर मॅसनरी आहे आणि त्याचे पुन्हा टाईप पडतात. ते आपण काय किती टाईप आहेत ते सगळं बघूया. आपण सध्या आता फक्त सिलेबस काय आहे हेच पाहत आहोत. त्यामध्ये रबल मॅसनरी म्हणजे मित्रांनो रफ मॅसनरी असते. ती रफ वर्क असतं, अनइवन बिल्डिंग स्टोन्स असं. म्हणजे आपण रफ मॅसनरी कशासाठी वापरतो तर एखाद्या बिल्डिंगमध्ये आपण डिझाईन करतो, म्हणजे डिझाईनसाठी वेगवेगळे आपण त्याला ॲस्थेटिक बनवण्यासाठी आपण रफ मॅसनरीचा वापर करतो. त्यालाच आपण रबल मॅसनरी असे म्हणतो. आणि ॲशलर मॅसनरी म्हणजे फायनेस्ट स्टोन वापरून आपण त्याचा फायनेस्ट स्टोन मॅसनरी जे युनिट असतात त्याला आपण ॲशलर मॅसनरी आहेत. ते बेसिकली काय आहेत ते आपण डिटेलमध्ये नंतर येणाऱ्या इनकमिंग लेक्चर्समध्ये आपण पाहूया मित्रांनो. तर ॲशलर मॅसनरी अँड द टाईप्स आपण बघू. जॉईंट्स इन स्टोन मॅसनरी अँड देअर पर्पज अँड प्रोसिजर. तर स्टोन मॅसनरीमध्ये किती प्रकारचे जॉईंट आहेत, ते कसे आहेत, ते कसे असतात हे आपण अगदी डिटेलमध्ये पाहू मित्रांनो. त्यानंतर सिलेक्शन ऑफ स्टोन मॅसनरी. तर स्टोन मॅसनरी सिलेक्ट करण्यासाठी काही प्रिकॉशन म्हणता येणार नाही मित्रांनो, काही प्रिकॉशन्स पण घ्यावा लागतात आणि त्याचे काहीतरी बेसिक क्रायटेरिया आहेत ते आपण पाहूयात. आणि प्रिकॉशन्स टू बी ऑब्झर्व्ड इन स्टोन मॅसनरी म्हणजे एखाद्या म्हणजे तिथं लेबर जे असतात त्यांना काहीही इजा होऊ नये किंवा ते बिल्डिंग स्ट्रक्चर जे आहे ते कधीही ढासळू नये, पडू नये यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात ते आपण पाहूया मित्रांनो. त्यानंतर ब्रिक मॅसनरी आहे. त्यानंतर टर्म्स यूज्ड इन द ब्रिक मॅसनरी दॅट आर हेडर, स्ट्रेचर, क्लोजर, कोर्स, फेस, बॅक, हर्टिंग, बॅक बॉन्ड,
जॉईंट्स असे वेगवेगळे प्रकारचे आहेत, फ्रॉग लाईन, लेवल, प्लंब वगैरे आहेत. तर मित्रांनो, हेडर म्हणजे काय, तर लॉंगेस्ट लेंथ ऑफ द ब्रिक इज प्लेस इन द राईट डायरेक्शन ऑफ द फेस ऑफ द वॉल, राईट डायरेक्शन टू द फेस ऑफ द वॉल. म्हणजे काय, जी ब्रिकची लॉंगेस्ट लेंथ जी असते ती फेस वॉलला राईट अँगलमध्ये लावायची. म्हणजे त्याची जी छोटी साईड असते ती समोर आली पाहिजे आणि लॉंगेस्ट साईड ही त्याच्या राईट अँगलला असली पाहिजे. तर स्ट्रेचर म्हणजे काय, लॉंगेस्ट साईड जी आहे ती पॅरलल टू द फेस ऑफ द वॉल. म्हणजे काय, लॉंगेस्ट साईड ती समोर फेसकडे असली पाहिजे, त्याला आपण स्ट्रेचर असं म्हणतो. क्युनॉज म्हणजे काय, स्टोन युज्ड फॉर द कॉर्नर ऑफ द वॉल. म्हणजे काय, अगदी वॉलच्या कॉर्नरला जे वापरले जातात त्याला क्युनॉज असे म्हणतात. ते आपण काय आहेत अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत नंतर मित्रांनो. त्यामध्ये बॉन्ड्स इन द ब्रिक मेसनरी हेडर बॉन्ड आहे, स्ट्रेचर बॉन्ड आहे. हेडर बॉन्ड म्हणजे काय, स्ट्रेचर बॉन्ड म्हणजे काय, इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड वगैरे आपण नंतर पाहूयात मित्रांनो. तर रिक्वायरमेंट्स ऑफ गुड ब्रिक मेसनरी. गुड ब्रिक मेसनरीचे काय म्हणजे काय रिक्वायरमेंट्स आहेत. गुड ब्रिक म्हणजे काय, तर एखादी ब्रिक्स कशी आहे, किती टफ आहे त्याची आपण ते ब्रिक मेसनरी सिलेक्ट करताना त्याच्या ब्रिकची क्वांटिटी क्वालिटी चेक करण्याचे काही नियम आहेत, ते आपण नंतर पाहणार आहोत. म्हणजे ती वर मीटरवरून टाकली तरी फुटली नाही पाहिजे. त्यानंतर तिचं कॉर्नर जे आहे ते एकमेकांनंतर घासल्यानंतर त्याचा आवाज चांगला साऊंड जो आहे तो व्यवस्थित आलेला पाहिजे. असे अनेक क्लॉज आहेत. ते किती प्रकारे बर्न झालेले आहे ते आपण पाहूनच ब्रिकचा आपण यूज करतो किंवा सिलेक्ट करतो. असे वेगवेगळे नियम आहेत. त्यानंतर जंक्शन्स इन ब्रिक मेसनरी अँड देअर पर्पज अँड प्रोसिजर हे पण पाहणार आहोत मित्रांनो. आणि प्रिकॉशन्स टू बी ऑब्झर्व्ड इन ब्रिक मेसनरी. जसे स्टोन मेसनरीसाठी आपण प्रिकॉशन्स पाहिल्या तसेच ब्रिक मेसनरीसाठी सुद्धा आपण प्रिकॉशन्स पाहणार आहोत. पण कंपॅरिझन बिटवीन स्टोन मेसनरी आणि ब्रिक मेसनरी. स्टोन मेसनरीमध्ये आणि ब्रिक मेसनरीमध्ये काय फरक आहे नेमका ते आपण पाहणार आहोत. टूल्स अँड प्लॅन्स रिक्वायर्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ स्टोन मेसनरी आणि ब्रिक मेसनरी. तर ब्रिक अँड स्टोन मशिनरीमध्ये काय काय टूल्स वापरले जातात, हो असेल, वॅक्य असेल किंवा अनेक मोठे इक्विपमेंट्स असतील ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर हॉलो कॉन्क्रीट ब्लॉक मशिनरी आणि कंपोजिट मशिनरी. हॉलो कॉन्क्रीट ब्लॉक मशिनरी म्हणजे काय, तर असे रिंग टाईप कन्स्ट्रक्शन असतं ते आपण पाहणार आहोत. आणि कंपोजिट मशिनरी हे आपण अगदी डिटेलमध्ये पाहायचं आहे. आता फक्त आपण सिलेबसचं अनालिसिस करूया मित्रांनो. त्यानंतर स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय, इट इज द स्ट्रक्चर विच इज प्रोव्हाइडेड टू सपोर्ट द लेबर. म्हणजे आपण त्याला पायाड असे म्हणतो, लोकल लँग्वेजमध्ये पायाड असे म्हणतो. त्याच्यावरती उभा राहून जसं जसं बिल्डिंगची हाईट वाढत जाईल तसं तसं वरती लेबरला काम करण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी खाली स्कॅफोल्डिंग हे स्ट्रक्चर वापरलं जातं. त्याची नेसेसिटी काय आहे, त्याचे कंपोनंट्स पार्ट्स काय आहेत, त्याचे टाईप्स किती आहेत हे आपण पाहणार आहोतच. हे आपण नंतर मित्रांनो पाहूया त्याचे टाईप्स वगैरे काय आहेत ते. तर बेसिकली स्कॅफोल्डिंगचे टाईप ट्यूब अँड कपलर टाईप आहे, एच फ्रेम आहे, टिंबर स्कॅफोल्डिंग आहे. असे वेगवेगळे त्याचे टाईप आहेत ते आपण पाहूया, व्यवस्थित पाहू आपण मित्रांनो. ते प्लॅटफॉर्म यूज फॉर मल्टीस्टोरी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी काय प्लॅटफॉर्म वगैरे वापरले जातात हे आपण नंतर अभ्यासणार आहोत. स्कॅफोल्डिंग अँड शोरिंग. तर स्कॅफोल्डिंग म्हणजे काय ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. तर शोरिंग म्हणजे काय, इट इज यूज टू सपोर्ट बीम्स अँड फ्लोअर्स व्हेन द कॉलम अँड वॉल इज रिमूव्ड. म्हणजे एखादी बिल्डिंगच्या वेळी डिमॉलिशनच्या वेळी आपण जर कॉलम आणि वॉल त्याच्या जर आपण डिमॉलिश करणार असेल तर ते बीम आणि स्लॅबला जे सपोर्ट करणारं स्ट्रक्चर असतं त्याला शोरिंग असे म्हणतात. मग शोरिंगचे वेगवेगळे टाईप आहेत. त्यात HRI बीम शोरिंग असेल, सेसेन्स पाईल शोरिंग असेल, कॉन्टिग्युअस पाईल शोरिंग असेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे शोरिंगचे टाईप आहेत ते आपण नंतर डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर फॉर्मवर्क. डेफिनेशन ऑफ फॉर्मवर्क, रिक्वायरमेंट्स ऑफ फॉर्मवर्क.
त्यानंतर मटेरियल्स काय काय आपण यूज करतो फॉर्मवर्कसाठी, टाईप्स ऑफ फॉर्मवर्क, रिमूव्हल ऑफ फॉर्मवर्क, हे असे वेगवेगळे प्रकारचे फॉर्मवर्क आहेत ते आपण नंतरनं अभ्यासणार आहोत. त्यानंतर तर मित्रांनो आपला व्हिडिओ मला वाटते बराच लॉंग होतोय, काही कन्स्ट्रेंट्स आहेत, त्यामुळे आपण सिलेबसचा अनालिसिस हे 2 पार्टमध्ये डिवाईड करूया मित्रांनो. आज हा पहिला पार्ट असेल आणि उद्या दुसरा पार्ट आपण याचा बनवूया, कारण की सिलेबस लेंदी असल्यामुळे एकाच लेक्चरमध्ये सिलेबसचं अनालिसिस करणं थोडंफार शक्य होत नाही आहे. त्यामुळे आपण हा पार्ट इथेच थांबवून युनिट 4 पासून युनिट 6 पर्यंत आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. तर मित्रांनो मी महेश तिराळे, आय हॅव कंप्लीटेड माय diploma from Government Polytechnic Kolhapur and my graduation from the KIT College of Engineering. ॲक्च्युली मी हे सुरुवातीलाच तुम्हाला सांगायला हवं होतं, पण असू दे, काय आपण वी आर गोइंग टू बी व्हेरी फॅमिलियर इन द आफ्टर गेटिंग कवर्ड थ्रू फ्रॉम द कोरोना. दिस इज कोरोना पॅन्डेमिक. कोरोना पॅन्डेमिकने फार काही धुमाकाळ घातलेला आहे मित्रांनो, आणि त्यामुळे तुमच्याही मेंटल फिजिकल हेल्थवरती प्रॉब्लेम झाला असेल थोडाफार, पण आपण अभ्यास करायचं सोडायचं नाही आहे. आपण खूप अभ्यास करा, तुमची स्वतःची तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या, कुठेही इकडे तिकडे फिरू नका, गरज असेल तरच बाहेर जा मित्रांनो, आणि आपण घरीच बसून खूप छान पद्धतीने अभ्यास करा. आपण या विषयाला खूप इंटरेस्टिंग बनवून आपण हा विषय अभ्यासणार आहोत. तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू. बाय बाय.